एकाच वेळेला 36 लक्ष्यांवरती म्हणजे 36 मिसाईल जर एका वेळेला आले तर एका वेळेला सगळ्या 36 मिसाईल्सवरती लक्ष्यांवरती हल्ला करण्याची क्षमता किंवा त्यांना परतवून लावण्याची क्षमता या S-400 मध्ये आहे. आणि या S-400 मुळे नेमकं काय होतं तर कोणत्याही देशाला म्हणजे अर्थात S-400 ची सिस्टीम आपल्याकडे आहे, त्यामुळे भारताला विविध प्रकारच्या हवाई हल्ल्यांच्या विरोधामध्ये प्रत्येक स्तरावरती एक वेगळं सुरक्षा कवच उपलब्ध झालेलं आहे. अतिशय गतिशीलपणे अतिशय वेगवान पद्धतीनं S-400 हे काम करत असतं. आत्तापर्यंत म्हणजे आपला आणि रशियाचा जो करार झाला $5 अब्ज, त्याच्यानंतर भारतामध्ये या किती प्रणाली आल्यात किंवा S-400 सिस्टम्स किती आहेत तर 3 स्क्वॉड्रन आत्तापर्यंत भारताला मिळालेले आहेत. आणि भारतानं अर्थातच मी आधी मेन्शन केल्याप्रमाणे आपले दोन जे सर्वात मोठे शत्रू आहेत चीन आणि पाकिस्तान, तर चीन आणि पाकिस्तानच्या सीमा भागांवरती हे S-400 भारतानं तैनात करून ठेवलंय. विशेषतः सिलिगुरी कॉरिडॉर जो आहे भारताचा तिथे आणि पंजाब राजस्थानच्या सीमेवरती भारतानं S-400 ची सिस्टीम ही अलर्ट मोडवरती ठेवलेली आहे, तैनात केलेली आहे. आणि पाकिस्ताननं जेव्हा याच भागातल्या म्हणजे पंजाब राजस्थान प्रांत भागातल्या आणि जम्मू काश्मीर भागातल्या आपल्या 15 शहरांवरती हल्ल्याचा प्रयत्न केला भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर, तेव्हा अर्थात आपली S-400 ची यंत्रणा ही तैनात होती, अलर्ट होती. त्यामुळे चोख पद्धतीनं आपण त्यांना उत्तर दिलं आणि पाकिस्तानचं एकही मिसाईल, पाकिस्तानचं एकही क्षेपणास्त्र हे भारतात येऊ दिलं नाही. भारतीयांचं रक्षण आपण करू शकलो याच S-400 मुळे.